नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. अजित पवारांचा निर्णय आणि आता मित्रपक्ष नाराज झालाय. बैठकीत पवारांकडून 800 कोटीची कामं मंजूर करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयाविरोधात भाजपा आणि शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. कामं रद्द करण्याची भाजपा आणि शिवसेनेची मागणी होतीये, तर पुण्यात अजित पवारांविरोधात मित्रपक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसतोय. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, खरं तर महायुतीत आता नाराजी नाट्य पाहावयास मिळतंय. अजित पवारांनी जो घेतलेला निर्णय आहे तो मित्र पक्षाला काहीसा पटेनासा झालाय. बैठकीत पवारांकडून 800 कोटीची कामं मंजूर करण्यात आलीत आणि ती कामं रद्द करण्याची मागणी आता भाजपा आणि शिवसेनेकडून होतीये. या संदर्भात माहिती. नक्कीच, खरं आपण पाहिलं तर भाजपचे असणारे पुण्याचे आधीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची जी आहे ती उचल मागणी करण्यात आली आणि अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यावेळेपासून जी आहे ती ही सगळ्या भाजपच्या आमदारांची आणि डीपीडीसीच्या जी काही सदस्य भाजपचे मंडळी होते त्यांच्याकडून नाराजी नाट्य झालेलं होतं. परंतु अजित पवार हे कुठेतरी आपल्यावरती अन्याय करणार नाहीत, हे सगळ्यांना समान निधी जो आहे तो वाटतील अशा प्रकारची आशा सगळ्यांना होती. परंतु अजित पवारांनी जी आहे ती जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे डीपीडीसीच्या बैठकीमध्ये जे काही सदस्य जिल्ह्याभरातले आहेत, विविध पक्षाचे आहेत, मग ते भाजपचे असतील किंवा शिंदे गटाचे असतील, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वास न घेता, या डीपीडीसीच्या सदस्यांना विश्वासात न घेता जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी दिले गेलेला आहे. आणि या निधीच्या विरोधामध्ये जे ते आता हे सगळे डीपीडीसीचे शिंदे गटाचे सदस्य असतील किंवा भाजपचे सदस्य असतील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ते काही काल पोहोचलेले होते. काल त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली. आणि जर काही 800 कोटी रुपयांची कामं जी अजित पवारांनी विश्वासात न घेता मंजूर केलेली आहेत ती जर का रद्द केली नाही तर याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये देखील जाण्याची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली पाहायला मिळते. याच्यामध्ये शरद बुटके असतील, वासुदेव काळे असतील भाजपचे, या सगळ्यांनी जे आहेत ते शरद बुटके पाटील असतील, या सगळ्यांनी जे ते अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आशा बुचके असतील, या सगळेजण खरं तर काल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेले पाहायला मिळालेले होते. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जे आहे ते अजित पवारांच्या विरोधामध्ये भाजप आणि शिंदे गट मात्र कमालीचं आक्रमण झालेला पाहायला मिळतोय. आगामी काही दिवसांमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळण्याची शक्यता देखील सध्या वर्तवली जाते. जी रोहन, जेव्हापासून भाजपा आणि शिवसेनेच्या या युतीत दादा गट जेव्हा सामील झालाय तेव्हापासून कुठेतरी भाजपा आणि शिवसेनेचे आमदार असो, मंत्री असो, ते नाराज असल्याच्या चर्चा होतात. मात्र आता हे दिवसेंदिवस ह्या चर्चा ठळक होताना दिसत आहेत, नाराजी नाट्य ठळक होताना दिसत आहे. आणि दुसरं म्हणजे आता भाजपा आणि शिवसेनेची जी मागणी आहे, जे नाराजी नाट्य आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यस्थी करतील का, काय शक्यता वर्तवताय? नक्कीच मध्यस्थी त्यांना करावी लागेल. कारण का आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असतील, हे वरच्या लेवलला जरी आमच्यामध्ये खूप चांगला समन्वय आहे, आम्ही सगळ्या गोष्टी समन्वय आणि समजूतदारपणाने आम्ही सगळ्या गोष्टी हँडल करतो, हे सगळं जरी ते दाखवत असले तरी ग्राउंड लेवलला ज्यावेळेस हे सगळे कामं करतात आणि यांचे कार्यकर्ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस मोठी खटखट या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आता ह्या जिल्हा नियोजन समितीच्या मध्ये काही आमदार देखील आहेत, शिंदे गटाचे माजी मंत्री देखील आहेत, तसेच भाजपचे अनेक मोठे नगरसेवक देखील या डीपीडीसी मध्ये आहेत. हे सगळे नाराज झालेले आहेत. त्यामुळे निश्चितचपणाने हे सगळा जो प्रकार आहे, जो अजित पवारांनी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी त्यांनी न सांगा दिलेला आहे. याच्या तक्रार घेऊन जे आहे ती निश्चितच शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जातील आणि देवेंद्र फडणवीसांकडे सगळे भाजपचे नेते जातील आणि याच्यामध्ये तोडगा काढण्याची विनंती त्यांना करतील. परंतु अशा प्रकारे खतपत निर्माण झाल्यामुळे, खतखत अशी समोर आल्यामुळे कुठेतरी यांच्यामधला समन्वय किती आहे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये किती नाराजी पुण्यामध्ये पाहायला मिळते या भाजपच्या नेत्यांमध्ये आणि शिंदे गटामध्ये, हे मात्र सध्या समोर आलेलं पाहायला मिळत आहे. रोहन, असे जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.